महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस, नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. मुंबईमध्ये पुढील 12 तास तुफान पाऊस, 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी. गरजेचं असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. आज राज्यामध्ये पुणे, सातारा, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी. काल दिवसभरात मुंबईमध्ये विक्रमी पावसाची नोंद. मुंबईतील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी. हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट. नवी मुंबई, मीरा भाईंदर, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मनपा क्षेत्रातील शाळांनाही आज सुट्टी. मुंबईमध्ये मुसळधार पावसानं लोकल सेवेवर परिणाम. मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं, जलद लोकल 15 मिनिटं उशिरानं, तर धीम्या लोकल 10 मिनिटं उशिरानं. पुढील 48 तासामध्ये मुसळधार आणि ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट करत आवाहन.